बनवणार आहोत एक रेसिपी. आता तुम्हाला पण मी दाखवेन आणि मी पण बघेन, म्हणजे मी पण बनवेन. मी सिया आणि ही माझी आई. आज आम्ही झणझणीत मस्त रेसिपी बनवणार आहोत. आता तुम्ही बघा. बाय. Discuss. आज आम्ही बनवणार आहोत खेकडी, तेही गोळ्या पाण्यातली, मस्त भरलेली. चला तर मी तुम्हाला पुरण दाखवते. अरे ट्विस्ट. ये चिपकला काहीतरी. घरी पण बिंदे आहेत बघा. हे काय व्हाईट व्हाईट, प्लीज तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी ह्याला ओपन करते. आता हे खेकडे आहेत. आता मी याच्यामध्ये मसाले भरणार आहेत. पण तुम्ही एक नीट विचारात ठेवा, मसाले इकडे तिकडे कुठेच नाही जायला पाहिजे, नाहीतर ते खराब होईल. आता मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते साहित्य आहेत. हे आहे चणा डाळ आणि तांदळाचे पीठ, आणि त्यामध्ये सगळे आपले मसाले आहेत, खडे मसाले आहेत. राहू दे. गरम मसाला, तिखट मसाला, हळद, आणि हा आहे कढीपत्ता, कोथिंबीर, आलं लसूण मिरची पेस्ट, टोमॅटो ज्यूस आणि वाटण. आता तुम्ही बघा तुम्ही कशी भरते. याच्यातनं ते घाण असतं ना, ते काढायची. आणि मग त्याच्यामध्ये पूर्णपणे हे भरायचं. हे पाणी राहू दे याच्यामध्ये. भर आणि त्याच्याला जोड. ओके, जास्त भर. साई बीट भरून टाक सगळं, भर पूर्ण साईड. आता मी त्याला पॅक करेन. ओके, त्याला बांधून घेईन धाग्याने. आता हे असे दाबायचे. ओके, हा तूच दाब घे आणि त्याला धागा गुंडलायचा. गुंडाळायचा धागा. ओके, असा धागा तुम्ही भरलास ना, मी धागा गुंडाळते. ओके, असा धागा गुंडलून त्याला बाजूला ठेवायचं. आणि आता दुसरा घ्यायचा. आता याच्यामध्ये भर. असेच आता सगळे करायचे. करायचं. आता मी मस्तपैकी भरते. आता तुमच्या मुलांनाही शिकवा. जेवण बनवायला अभ्यास कोण करेल? आम्ही रात्री करतो, आम्हाला काय ना प्रॉब्लेम. आता संध्याकाळची वेळ चालू आहे. हो का, सुट्टी आहे ना प्रिन्सेसची ना, म्हणून रेसिपी बनवते. बोल. आणि माझी सुट्टी आहे त्याच्यामुळे रेसिपी बनवते. मी तुम्हाला नीट पाणी सांगते. त्याच्यामधलं पाणी जाड असायला पाहिजे, नाहीतर हे आपण जे मसाला भरतोय ना ते डायरेक्ट एकदम असा पातळ होऊन जाईल. त्याच्यामुळे नीट लक्ष ठेवा.
छान वाटतात ना, एकदम भारी दिसत. काय आहे ते? काय आहे? पाय आहेत त्यांचे. ते काय आहे सांग. त्यांचे पाय आहेत, पाय आहेत. वर्षातून एक वेळा. हा, पाऊस जेव्हा पाऊस पडते तेव्हाच भेटते ना. हा, तेव्हाच भेटते ती. हम्म हम्म. हा, ब्लॅक का वेगळं ते खेकडा ये मोठे वेगळं आणि गोरी चिंबर वेगळं. हा हा, खेकडा. हा हा. तू आईला सांग मम्मा. नाही असं चालते. घे घे घे. अरे तुला आपण आला लसूण मिरची पेस्ट टाकूया. ओके. आपण कढीपत्ता टाकूया. ठीक आहे. आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया. तुझ्या थांब. हे आहे कालं वाटण. तेही आमच्या आईची सिक्रेट रेसिपी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. टाक. वर्ष असते आता तो नंतर. आता आपण मसाला टाकूया. हळद. आधी हळद टाकूया. मसाला, तिखट मसाला बोल. आता आपण तिखट मसाला टाकूया. तेही आगरी मसाला. गरम मसाला टाकूया. पाणी. पाणी. त्याच्यासाठी ग्रेव्ही. गोड गोड. कप पण भरी नाही. आता आपण मीठ टाकूया. चवीनुसार. चवीनुसार. अजून एक वेळा उभा करा. आपण कोथिंबीर टाकूया म्हणजे टेस्ट छान येते. तेही चवीनुसार. चवीनुसार कोथिंबीर टाकतात. मीठ. चवीनुसार मीठ टाकतात. घे. झाली तुझी रेसिपी. घे आता. अजून टाकायचं कुठे? तुम्हाला एक बिल्डी झाकण बघायची. देऊ का जरा? आणि मी आता मँगो केक खाते. नाही मँगो केक खाते. खायला पाहिजे. ओके. ला, 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 ला. आता प्रिन्सीची रेसिपी. त्याच्यामध्ये पाण्याला उकळ येतं ना, त्याच्यावर हे असे टाकायचे म्हणजे त्याचा पीठ सुट नाही. हो, पकडून परत उकली आली ना का मग ते शिंगर टाकायचं. ते काय नांग्या शिंगर ते पण टाकून थांब. मला ते याला थोडस येऊ दे. म्हणजे ते जर सरळ आहे राला पाहिजे. म्हणजे असा अख्खा अख्खा राला ना मस्त वाटतं खायला. टाकू. छोट्या छोट्या काढा. त्याच्यात ते टोकाला असतात ते ना, त्याची ये टोकं हा छोट. मग ते कसं बारीक असतं ना, लागू शकतात. लागू ना. शकतात. हे मिक्सर मधून पण काढतात ना मम्मी. त्याचे ज्यूस बनवतात. ज्यूस म्हणजे रस्सा. त्याने छान टेस्ट येते. भारी करू शकते आपण ते. मग जर थोडासा राहिला तर मग दाता येताना अडकते ना. मी लास्ट टाइम सूप- खेकड्यांची सूप- केलेली सूप बनवायला पाहिजे. सूप ना. म्हणजे हल्ली वाटून वेगळा सूप बनवायला पाहिजे. दिसते नांग्यांचा बनवू काही नाही.
लास्ट टाइम ह्याचा ज्यूस बनवला होता ना मी, हम्म. खेकड्यांची जी रेसिपी हा. बनवली होती ना तेव्हा तेव्हा पण छान झालं होतं ते. खरंच मी पहिल्यांदा बनवतो बनवलं juice. होतं, पण ते एकदम भारी झालं होतं. मिक्सर मधून काढायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं आणि मग त्याचा जो ज्यूस निघतो तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. मस्त. छान टेस्ट. तो सुटला. बघा कसला एक मोठा एक छोटा असतं ना, तुटतो का दोन दाताने? सारखंच. त्यामध्ये आपण नांग्या टाकलेल्या आहेत, मोठ्या छोट्या दोन्ही. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही त्याचं पाणी पण करू शकता मिक्सर मधून वाटून, पण आम्ही असंच खाण्यासाठी म्हणून आम्ही असंच टाकलेलं आहे. आणि हे राहिलेला सारण तो आता असंच टाकतो. फुटणार नाहीत ना ते? कुठला तर घट्ट होईल, रस्सा चालेल, तसं चालेल. काही नाही. आपल्याला तांदळाचा केलाय ना, चण्याच्या डाळीचा. आपण असा पीठ घेतले होतो, चण्याचं पीठ घेतलं असेल हा, तर तर तो तसंच पूर्ण राहतो. उंडाच राहिला असता उंडाच ना? होता. मग तो कसा जरा गिजगिज गलगे म्हणजे यो हा. कसा मस्त ना खायला. दिसायला तरी एकदम भारी दिसते ना. खायला पण भारी लागल. पहिली रेसिपी आहे माझी. मम्मींची स्पेशल रेसिपी. काय नाही केला बाबू बघ. आता झाकण देते. ते झाकण दिल्यामुळे लवकर शिजतात आणि वाफेमध्ये चांगले शिजतात ना. मग त्याच्यावर पाणी ठेवलं. पाणी ठेवायचं आहे ना? पाणी ठेवते. पाणी ठेवायचं म्हणजे वाफेत ते वाफेत छान ना शिजतात. खालून ती सगळी हळद हळद असते ती वगैरे ताटाला वगैरे लागत नाही. नाही लागत ताटाला. नाही. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही लास्ट माझी व्हिडिओ बघितली असेल तर ती मी मस्त अशी गाबोळीने भरलेली चिवणी आणि मस्त असे भरलेले मोठे अशी रेसिपी मी टाकलेली आहे आणि तीही अप्रतिम झाली होती, खूप भारी झाली होती. त्यानंतर मम्मींनी हे खेकडे आणली, ही भरून करायची असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज किंवा असे ट्रॅव्हल ब्लॉग असतात ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण तुम्ही प्रेस करा, म्हणजे माझ्या ज्या नवीन व्हिडिओज येतील त्या तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल तुम्हाला. तर मग थांब एक. बस. कोथिंबीर टाकायची ना. अच्छा. आमचे प्रिन्सेसनी खूप मदत केली मला. प्रिन्सेस आणि मम्मीने, आई आणि प्रिन्सेस दोघींनी मस्त बनवले रेसिपी. तरी सुद्धा छोटी असताना तरी तिला बरीच हेल्प करता आली. खेकड्यांचं कालवण झालंय का आपलं? तू बनवलीस ना रेसिपी? कालवण होतोय, झालंय ना ऑलमोस्ट मम्मी? थोडस होऊ दे. जरा म्हणजे शिजेल थोडं चांगला टेस्ट. कालवणाचा एकदम घमघमाट सुटलाय पूर्ण घरामध्ये. एकदम भारी होणार आहे कारण माझ्या प्रिन्सेसने आणि आईने रेसिपी बनवलेली आहे म्हणून भारी होणार आहे. अजून कलर नाही. मीठ पाहिजे का नाही ती बोल. मीठ वगैरे बरोबर आहे का? टेस्ट कर. झालंय ना आता? हे पीठ आहे, झालंय. पिठाला हात लावून बघायचं का, म्हणजे ते कच्चं आहे. हा, आता पीठ ते फुटत नाही म्हणजे रेसिपी आपली झाली. मस्त भारी झणझणीत रेसिपी तयार आहे. एक नंबर वाटते बघा. कलर बघा, खूप छान. आता ना ताट वाढायला घेतो आम्ही. माझ्या प्रिन्सेसला भूक लागली म्हणून आता तिला जेवायला देतोय. तर ही भाकरी माझ्या प्रिन्सेसची फेवरेट. हे ताट वाढले, आता तिला मी घेऊन जाते. थँक्यू. खाऊन दाखवा कसं लागतं. माझ्या प्रिन्सेसचे फेवरेट आहे ते. Wow, mama tasty, yummy.
अशी होती आजची यमी रेसिपी. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट ही करा. रेसिपी साठी बाय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.